सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एका कारनामा त्यांचा चर्चेचा विषय बनलाय। आमदार नसतानाही त्यांनी आपल्या गाडीवर आमदार असा लोगो लावला असल्याचं समोर आलंय। उमेश पाटील असं या जिल्हाध्यक्षांचं नाव असून त्यांच्या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। उमेश पाटील यांची MH04 HD 5565 क्रमांकाची गाडी सोलापूरमधील विश्रामगृह इथे उभी असताना अनेकांनी ती पाहिली। या गाडीच्या समोरच्या बाजूला आमदार असा लोगो स्पष्टपणे लावलेला दिसून आला। ही बाब लगेचच चर्चेचा विषय बनली। नियम काय सांगतात? महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेमधील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर आमदार असा लोगो लावण्याचा अधिकार आहे। अधिकार फक्त अधिकृत आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनाच असतो। मात्र उमेश पाटील हे आमदार नसताना त्यांनी हा लोगो वापरला, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे। पाटील यांनी स्वतःच गाडीवर हा लोगो लावून आपण आमदार झाल्यासारखं वागत आहेत अशी टिप्पणी आता सोलापूरमध्ये सुरू आहे। आता या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।